नमस्कार मंडळी. साजूक तूप या आपल्या अस्सल मराठी युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्याकडे प्रमुख पाहुणे म्हणून श्री अशोक केशवराव पाटील, फापोरे बुद्रुक यांचा तालुका आहे अंमळनेर, जिल्हा जळगाव, हे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत. माजी मुख्याध्यापक आहेत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेवरचे, तामसवाडी, तालुका परोळा, जिल्हा जळगाव. आदर्श शिक्षक जिल्हा परिषद जळगाव 2001 साली यांना पुरस्कार मिळाला होता. आणि सर 2009 साली सेवानिवृत्त झालेली आहेत त्यांच्या शैक्षणिक कार्यातून. त्यांच्या राजकीय प्रवासामध्ये उपसरपंच होते ते त्यांच्या गावचे फापोरे 2010 ते 2015. यांनी विविध शासकीय योजनांचा वेगवेगळ्या स्तरातील लोकांना लाभ मिळवून दिलेला आहे. वेगवेगळ्या लोकांसाठी घरकुल मंजूर करून दिलेला आहे. आणि मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की सरांनी त्यांचं गाव हे टँकर मुक्त केलेलं आहे. यासोबतच सरांचं आध्यात्मिक कार्य खूप मोठं आहे. गायत्री परिवारा अंतर्गत 16 संस्कारांचं कार्य त्या ठिकाणी ते घडत असतं. तर सर, तुमचं स्वागत आहे आमच्या या युट्यूब चॅनलवरती. मग आता तुम्ही सध्या पुण्यामध्ये आहात तुमच्या मुलाकडे आहो. मग आता कसं वाटतंय तुम्हाला? नाही, पुण्याकडे ते ठीक आहे, मी गेस्ट म्हणून इथे येतो, पण मला माझी ओढ माझ्या गावाकडे असते. माझं मेन एम तिथं आहे. हो ना, सगळं माझं कर्म तिथं आहे, दैवत तिथं आहे. तुमचं सगळं कर्मभूमी आणि तो लोकसंग्रह तिकडे असल्या माझी माणसं तिथं आहेत माझी. मला करमायची गरज नाहीये. लोक माझ्याकडे येतात बिचारे. नाही, इथं करमतं का? इथं तर करमतं, माझं जातो मी फिरतो, टेकडीवर जायचं, निसर्गाच्या एक सानिध्यामध्ये राहायचं आणि गो टू बॅक नेचर. निसर्ग माणसाचा सगळ्यात मोठा गुरु आहे. त्याच्या आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं. हो, आणि जे काही आहे आज ते निसर्ग निर्मित आहे. आणि म्हणूनच आपल्याला शुद्ध हवा मिळते, सगळ्यात महत्वाचं आहे. हे कोरोना काळात आम्हाला कळालेलं आहे की ऑक्सिजन आम्हाला आमच्या जीवाचं महत्व, जीवाचं महत्व काय आणि ऑक्सिजन काय ते आम्हाला कळालं या ठिकाणी. सगळं असं वागत होतं जसं काही अमरपट्टा बांधलाय आणि काही प्रकारच नव्हता. मग हे मनुष्य जन्माचं आज माझं जे काय मनुष्य जन्माचा उद्देश काय आहे, महत्वाचं मनुष्य जन्माचं महत्व काय, या जगात सगळ्यात जास्त काही सुंदर आणि चांगलं काही असेल तर तो मनुष्य जन्म आहे. परमेश्वराने 84 लक्ष जीव योनी तयार केलेली आहे. त्या जीव योनीमध्ये सगळ्यात त्याची उत्तम कलाकृती आणि सुंदर कलाकृती की जी बनवली ती आहे मनुष्य प्राणी होय. कारण सगळे जीव हे भोगवादी आहेत. फक्त एकमेव मानव हा कर्मवादी आहे. आणि परमेश्वराचा जो उद्देश आहे की माणसाने चांगलं कर्म करून मोक्ष प्राप्त करावा. परमेश्वराचा उद्देश साध्य करण्यासाठी हा तुम्हाला अवतार मिळालेला आहे, हा जन्म तुम्हाला मिळालेला आहे. आणि म्हणून या जन्माचं महत्व तुमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. तुम्हाला या ठिकाणी परमेश्वराने जन्माला घालण्यापूर्वी पंच ज्ञानेंद्रिय दिलेली आहेत, पंच कर्मेंद्रिय दिलेली आहेत. ज्ञानेंद्रिय म्हणजे डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा. कर्मेंद्रिय म्हणजे तुमचे हात, पाय, गुरुद्वार, मूत्राशय आणि तोंड, हे कर्मेंद्रिय. आणि सर्वात महत्वाचं 11वं इंद्रिय तुमचं मनबुद्धी. हो, हे 11 इंद्रियांचं निगा राखणं म्हणजे तुम्ही माणूस म्हणून जीवन जगतायत. याच्यातलं एक जरी इंद्रिय तुमचं निकामी झालं तर आपल्याला जीवन नकोसं वाटतंय. हे महत्वाचं आहे. आणि म्हणून चांगलं कर्म करून तुम्ही या ठिकाणी जगाचा निरोप घ्या, हा महत्वाचा आहे. आणि म्हणून माणसाचं जीवन हे त्रिमिती आहे, 3 डायमेन्शियल, त्रिकोणात्मक आहे, समभुज त्रिकोण सारखं. त्या 3 बाजू त्या समान आहेत, त्या समान राहिल्या पाहिजेत आणि त्या समान उद्देशाने तुम्ही चाललं पाहिजे. मग या 3 बाजू कोणत्या आहेत? मानवी जीवनाला लांबी, रुंदी आणि खोली आहे. लांबी, रुंदी आणि खोली. लांबी म्हणजे काय? लांबी म्हणजे तुमचं वय. तुमचं वय म्हणजे काय? या ठिकाणी जो काही मृत्यू आहे, मृत्यू हा अटळ आहे. या पृथ्वीवर जोही जन्माला आला, परमेश्वरी जर आला मानवी रूपात, त्याला मृत्यू हा अटळ आहे. मृत्यू म्हणजे मुक्ती आहे. हो, तुम्ही काही काळासाठी इथे आलात आणि तुमचा इष्टांग पूर्ण करून तुम्ही या ठिकाणी हे लोकांची यात्रा संपवू शकता.
मग या ठिकाणी अल्पवयात मृत्यू होतो काहींचा, हो हो हो. अपघाताने होतो, आजारपणातून तो दीर्घ, हो, आणि काही वृद्धपकाळाने होतो. या बाबतीत आहे. पण हे जीवन जगताना तुम्ही किती जगलात हे तर महत्वाचं आहे. आयुष्य महत्वाचं आहे. हा, लेंथ, आयुष्याची लेंथ अति महत्वाची. पण कसं जगलात ते तितकंच हे सगळ्यात महत्वाचं आहे. किती जगलात हे तर महत्वाचं आहेच, पण त्याप्रमाणे तुम्ही कसं जगलात हे महत्वाचं आहे. बरोबर. मग या ठिकाणी हे झाले तुमची लांबीची बाब. आता तुमची रुंदी म्हटलं तर त्यात 4 गोष्टी येतात. पहिली गोष्ट आहे शारीरिक, दुसरी तुमचे मानसिक, तिसरे तुमचे आध्यात्मिक, आणि चौथी तुमचे सामाजिक. हे 4 गोष्टी सांगितल्या तर तुमचं या ठिकाणी ही दुसरी जी मिती आहे रुंदीची ती क्लिअर होते. मग शारीरिक म्हणजे काय हो? हेल्थ इज वेल्थ. हो. शरीर माध्यम खलु धर्म साधनम. हो. तुमचं शरीर तंदुरुस्त असेल तर तुम्ही सगळं काही करू शकतात. देवाने दिलेली जी संपत्ती आहे, पण त्या संपत्तीचे जतन करणं तुझं काम. देव तुम्हाला जन्माला घालतो पण कसं जगावं हे देव नाही सांगत. बाळाने आईचा बोट सोडलं, चालायला लागला, रांगणं सोडलं, तर पुढे बाळ मोठं झाल्यानंतर काय करतं ते बाळाला अधिकार आहे त्याचा. कोणत्या मार्गाला जातो तो, ते आई काही करू शकत नाही. बरोबर. मग हे परमेश्वर सुद्धा आईचे रूप आहे. जरी परमेश्वर सांगत असेल बाळा तू चुकीचं वागतोय, पण ते तारुण्यामध्ये ऐकत नाही. हा महत्वाचा भाग आहे. त्याला ते एक अहमपणा असतो. आणि अशा पद्धतीने या शारीरिक मध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्ही काय खातात, तुमचा आहार काय सगळ्यात महत्वाचं आहे. तुमचा विहार, निद्रा, आहार, निद्रा आणि तुमचं व्यायाम, ह्या ज्या गोष्टी आहेत शरीराची निगा राखण्यात एक संपत्ती म्हणून आपण तिथं संगोपन करणं. आज काल आपण पाहतो असं की आजकाल युवा पिढींना असं वाटतं की काहीतरी आपण एन्जॉय केलं पाहिजे, मजा केली पाहिजे जीवनामध्ये, काय कमवलं आपण, या भावनेने काही लोक असतात आणि नको ते खातात. जे निसर्गाने आम्हाला अमान्य केलेलं आहे, वर्ज्य आहे. अहो 4 पायाचं जनावर सुद्धा तंबाखूची पानं खाणार नाहीत. त्याला तंबाखूचं पानं आणून दिली, खा रे बाबा, ते काय. आणि तुम्ही आपण ते निकोटीन असलेलं तंबाखूजन्य जे पदार्थ आहेत ते तुम्ही मुखात टाकता, त्या मुखाच्या माध्यमातून तुम्ही काय तयार करतात, स्वतःच्या शरीरात कॅन्सरला घर तयार करतात. खरे. म्हणून तुझं पाशी तू जागा चुकला असेल, अशी अवस्था माणसाची झालेली आहे. म्हणून या गोष्टी ज्या आहेत, व्यसन, दारू पिणं, ह्या ज्या आहेत त्या शरीराला हानिकारक आहे. यापासून आपण मग सात्विक अन्न खाना, जीवनसत्वयुक्त खाना, थोडं खाना, फळं खा, सकाळी खा. सकाळी सोन्यासारखं असतं फळ, दुपारी चांदीसारखं असतं, आणि संध्याकाळी खाल्लं तर लोखंडासारखं असतं. मग कोणती वेळ फळं खायची? मॉर्निंगला, सकाळी उत्तम. सकाळी उठलं फळं खा, ते चांगले. निसर्गाने दिलेलं ते एक मोठं औषध आहे. हा, ते आम्ही सोडून देतो. सर, आपण उच्चभ्रू होण्याकडे किंवा दिखावा करता करता निसर्गापासून कसं दूर गेलो. आपल्याला मातीशी आपला किती संपर्क, सक्षम राहत असताना आपला आणि मातीची नाड आहे ना आपली, शेवटी काय कुठं जोडली. आम्ही 15व्या मजल्यावरती राहतो, आमचा आणि मातीचा संबंधच येत नाही. तशीच परिस्थिती आहे आमची. शहरामधले जे लाईफ आहे ना सर, मशिनरी लाईफ आहे लोकांचं, धावतात. त्यामुळे कोणाला कोणाशी बोलायला वेळ नाहीये. संध्याकाळी आलं, संपला, थकलेला आहे दिवसभर. मानसिकता. तुमच्या दुसऱ्या डायमेन्शन मध्ये जो पहिला घटक आहे शारीरिक, ह्याच्यामध्ये आमचा शहरी माणूस उतरतोय असं मला काही वाटत नाही. बघा आता हे ज्याने त्याचे ठरवायचं. तुम्हाला आधी सांगितलं मी पॅरामीटर, हाऊ टू लिव्ह, कसं जगावं, आपण कसं जगतो हे तुम्हाला अधिकार आहे. हो, कोणी सांगणार नाही तुम्हाला.
हो, हा महत्वाचा भाग आहे. मग दुसरं तुमचं जे आहे हे शारीरिक झालं महत्वाची संपत्ती हो, सांभाळ. अत्यंत महत्वाची. हं. दुसरं आहे तुमचं मानसिक. मानसिक मना करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे ते कारण, हं. हे अंधस्वामी म्हटलंय. नाही, त्यांनी तर 205 श्लोक पण दिले, हो, तेवढे म्हणून ते थांबले नाहीत. भरपूर आहे मनावर. मन हे 11 इंद्रिय आहे तुमचं. भरपूर Correct. ते. आणि मन तंदुरुस्त असेल या ठिकाणी त्याला वय लागत नाही सर. हम्म. तरुणपणामध्ये काही लोक मनाने इतके विकृत झालेले असतात हम्म. की त्यांच्यामध्ये काम करण्याची उत्साह नसतो. खरंय. टाकल्यासारखं वाटतं त्याला. मानसिक थकवा हा आजाराला एक आमंत्रण आहे. म्हणून मानसिक थकवा यायला नको सर. स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन, फ्रस्ट्रेशन, हं. बर्नआउट, हे आयटी वाल्यांचे जे सगळे हे मानसिक आजारच आहेत ना. मानसिक आजार. मग त्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? साधना केली पाहिजे, ध्यानधारणा केली पाहिजे, एकांतात बसलं पाहिजे, स्वतःला निरीक्षण केलं पाहिजे की मी कोण आहे. हम्म. मला जो श्वास मिळतोय आज, जो घेतोय मी, हम्म. जो मला दवाखान्यात कोरोना काळात असताना रोजचं मला 10,000 रुपये बिल भरावं लागत ऑक्सिजनला, हा तो आज मला शुद्ध मिळतो ना. आज झोपताना सुद्धा तो माझी काळजी घेतो, तोच मला उठवतो, तोच मला झोपवतो. त्याचा आपण तुम्ही फिरतो का? तो कधी मागत नाही. हम्म. हा महत्वाचं. हे मानसिक संतुलन महत्वाचं आहे. आणि म्हणून मना करायला प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. हम्म. त्याचं मन चांगलं असेल तो येणेहाव करू शकतो. त्याला वयाची गरज नाही. त्या वयात देखील तो काम करू शकतो. खरंय. या ठिकाणी कामाला वयाची अट नाही. मन तंदुरुस्त पाहिजे, हा महत्वाचा भाग आहे. तुम्ही म्हणता की आता मी 58 वयाचा झालो, मी सेवानिवृत्त झालो, आता मला आराम करायचा. अशी बरीच लोक आहेत आमची सेवानिवृत्त झालेली, पण अगदी निराशेने जगतात ते. हम्म. मग त्याच्याने काय होतं की त्यांचं आयुष्याची लांबी कमी होत जाते. बरोबर. अरे हम्म. निराशा का? तू आणली स्वतः. ती आली नाही, आणली तू. हं. लोकांमध्ये जा ना. नाही काम होत, भावना व्यक्त करा. रिटायर झालं, तुझं पद वगैरे काही नाही. एक माणूस आहे तू. तुझा ऑफिस मधला शिपाई आणि तू मुख्याध्यापक जरी असला, तू पोलीस कमिशनर जरी असला, तरी तू सुद्धा एक माणूस आहे. एका ठिकाणी बसा, गप्पा मारा, सुखदुःखाच्या गोष्टी करा आणि एक निवांत राहा. सर, तुमच्या शब्दामध्ये निवृत्तीची व्याख्या काय? निवृत्त मनुष्य निवृत्त होतच नाही. निवृत्त हा शब्द नको. निवृत्त कशाला म्हणतात? शेवटच्या श्वासाला जी होती ती शेवटच्या निवृत्ती. श्वासाला निवृत्त. निवृत्त म्हणजे माणूस निवृत्त ना. आता मी निवृत्त झालो, मग आता मग कायच करणार? मग श्वास घेणं बंद करणार का तुम्ही? खाणं पिणं बंद करणार का? नाही, सेवानिवृत्ती आहे. निवृत्ती, सेवानिवृत्त झाली, ते झालं. शासनातून आता निवृत्ती शेतकरी कधी निवृत्त होतो का? अजिबात नाही. हो, त्याने राष्ट्र पोचलं. हा. तो पोशिंदा आहे. हो. चिखलात माती तोडवतो, ऊन वारा अंगावर घेतो. कोरोना काळात तोच होता. तुम्हाला अन्न धान्य भाजीपाला कोणी दिलं? दूध दुभतं कोणी दिलं? शेतकऱ्याने दिलं. शेतकरी जगला तर राष्ट्र जगेल, हे लक्षात घ्या. जय जवान, जय जवान, जय जय किसान. किसान. आणि या ठिकाणी शास्त्रीजींनी आम्हाला म्हटलं जय जवान जय जय किसान. किसान. आणि नंतर अटल बिहारीजींनी नंतर मग जय विज्ञान म्हटलेले. विज्ञान पण आहे, पण विज्ञानाचा अतिरेक जर केला तर विज्ञान शाप की वरदान मध्ये तो शाप होऊन जातो. पण किसान हा तितकाच महत्वाचा आहे. मग जवान हे तुमचं संरक्षण करतं आणि किसान तुमचं राष्ट्र पोषण करतं. हो, हे सगळे तुम्ही आपण या ठिकाणी आपलं कर्म जिथं असेल ते प्रामाणिक करा. हा मत हे मानसिक तर झालं तुमचं. दुसऱ्या याच्यामध्ये रुंदीतला दुसरा प्रकार मानसिक. त्यानंतर आता तुमचं आध्यात्मिक. आध्यात्मिकता म्हणजे काय हो? अहो, तुमचं शरीर जे आहे पंचतत्वाचं बनलंय. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. तुमचं पृथ्वी तत्व आहे, जल तत्व आहे, आकाश तत्व आहे. आणि हे शरीर जे आहे तुम्हाला इथं टाकून जावं लागणार आहे. नश्वर. आज तुमचं जे जन्म दिला कोणी दिला? आई वडिलांनी. पण त्यामध्ये जीवात्मा कोणी ओतला? भगवंताने, परमेश्वराने ओतला. का जीवात्मा हा कोणाचा अंश आहे? परमेश्वराचा अंश आहे. मग आम्ही ज्यावेळी मनुष्य जातो, हे लोकांची यात्रा करतो, त्यावेळी तुम्ही आपण श्रद्धांजली म्हणताना काय म्हणतो?
परमेश्वर त्याच्या आत्म्याला चिर शांती सद्गती प्रदान करो. शेवटी काय, हे पार्थिव शरीर आहे, ही संपत्ती तुमची नाहीये, नश्वर आहे. नश्वर आहे. हा जो जे जाणार आहे, 5 तत्वात जाणार आहे, हे त्याने बनवलेलं आहे. बघा ना, मग ते जेव्हा आत्मा एखादा व्यक्ती हे होतो तेव्हा असं म्हटलं जातं तो अनंतात विलीन झाला, पंचतत्वात विलीन झाला, म्हणजे जिथं होता तिथं गेला तो. आणि हे शरीर 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 गेलं ना. हो, तुमच्या आयुष्यात 4 गोष्टी तुमच्या सोबत असतात ना. कोणत्या 4 गोष्टी असतात? तुमची धन दौलत, तुमचा परिवार, तुमचे शरीर. मग तुमचं धन दौलत तुम्ही इथे टाकून जाणार. बरोबर, ऑब्विस आहे. तुम्हाला आंघोळ बाहेर, तुम्हाला कपडे बाहेरचे, तुम्हाला गादी बाहेरची, तुमचं स्वतःचं काय हो? मग ज्यावेळी माणसाला कळतं या ठिकाणी आपलं स्वतःचं काय नाही, मग काय शरीर आमचं नाहीये, हे झालं तुमचं. हो. मग तुमचं नातेवाईक जे ज्यांच्यासाठी तुम्ही झगडलात, संपत्ती कमवली, बाण टोकर स्वतःकडे पाहिलं नाही, धावलेत, पळालेत, कमव कमव कमव, किती कमवणार, कोणासाठी? तुझ्यासोबत कोण येणार आहे? तुझी पत्नी सुद्धा येणार आहे, दारापर्यंत येणं सोडून दे, तू आतील घरी घरात बस. परिवार आहे तर नाते गोटे मित्र परिवार हा सगळं इथं राहणार आहे. कोणी येत नाही, दोन्ही गोष्टी येत नाही. संपत्ती येत नाही, शरीर येत नाही, तिन्ही गोष्टी तुमच्या सोबत येत नाही. मग तुमच्या आत्म्यासोबत कोण येतं? तुमचा आत्मा जो परमेश्वराचा दरबार जातो ना, त्याच्या सोबत कोण जातं? ज्याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं नाही, ते तुमचं कर्म. ते तुमचं कर्म जे आहे, तुम्ही काय केला, सत्कर्म का दुष्कर्म, हे परमेश्वर कधीच कोणाला शिक्षा करत नाही. लक्षात घ्या, परमेश्वर अत्यंत दयावान आहे. स्नेहाळू. पण तुमचं जे काही कर्म असेल तेच तुमच्याजवळ रिटर्न येतं. कर्माचा फेरा. कर्म. मग देवकीने विचारलं की भगवान कृष्णाला, खरे कृष्ण तुला मी जन्म घातला आणि मी 14 वर्ष तुरुंगात राहिली, सोडवायला नाही आला, मला सोडवायला का आला नाही? तुझे पराक्रम तर खूप पाहिले म्हणे. बाल वयात पुतनाला मारलं, मामाला मारलं, बकासूरला मारलं, अनेक लोकांना मारलं, तू कलियाचं दमन केलं. पण आम्हाला एवढा वेळ का आहे? म्हणे तुम्हाला मागच्या जन्मात 14 वर्ष वनात पाठवलं ना. कोण होती ती? कैकेयी माता होती. 14 वर्ष वनात राम अवतारात. आज कळलं. आज ती देवकी म्हणून तुरुंगात. हे बघा, मग ती यशोदा कोण आहे? ती माझी कौशल्या माता. वा. म्हणून परमेश्वरालाही कर्म चुकलेलं नाही. राम अवतारात त्याने वालीला मारलं मागून, काय वालीला असंच बरं मिळालं होतं सर, की ज्याच्याशी तू कुस्ती खेळणार, ज्याचा तो शत्रू असेल, त्याचं 50% शक्ती तुला मिळेल. म्हणून रामाने समोर त्याला बाण मारला नाही, झाडात आडून बाण मारला. समोर आला असता तर रामाची 50% शक्ती त्याला गेली असती आणि तो वाली बेला नसता आणि सुग्रीवची पत्नीची मुक्ती झाली नसती. कारण रामाने सुग्रीवला काय मदत केली की भावाने भावाची पत्नी हरण केली होती. ते महत्वाचं. आधी तुझी पत्नीची सोडवणूक, नंतर माझी होईल. हे मित्रप्रेम. आणि त्या जन्मात त्या वालीला शब्द दिला की पुढच्या जन्मामध्ये तू मला मारशील. आणि तो भगवान बाळकृष्ण म्हणजे श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये त्याच्या पायाला अंगठ्याला पारदीच्या रूपात येतो आणि त्या बाणांत तो वालीच असतो. वालीच असतो. तात्पर्य काय की कर्म तुमच्या, आपण तर सामान्य माणसं होतो. म्हणून हे करा. कर्मण्यवादी कार्यसे महाफलेषु कदाचन महाकर्मफले हेतुर्भूमा मातेच संगोत्सव कर्म. हे भगवान कृष्ण गीतेने सांगितलंय. निष्काम कर्मयोगी म्हणा. हे अर्जुनाला सांगितलंय, तू युद्ध करत नाहीये, धर्म अधर्माचं युद्ध आहे. तुझ्या बाजूला, तुझ्या बाजूला धर्म आहे म्हणून मी आहे, हे लक्षात घे. हो, धर्म तुझ्या बाजूला नसता तर मी नाही. आणि म्हणूनच या गोष्टी बघा, तर माणसाने काय केलं पाहिजे हा महत्वाचा भाग आहे. म्हणून आत्मशुद्धी, चित्तशुद्धी हे सगळ्यात महत्वाचं आहे आत्म्याच्या विकासासाठी. आणि एकनाथी भागवत मध्ये संत एकनाथाने तेच म्हटलेलं आहे, सर तुमचा जन्म कशा करताय?
तर निज आत्मज्ञान जाणून घ्या. एकच शब्द, निज आत्मज्ञान. ते आत्माचं ज्ञान ज्ञान, एकच आहे, आत्मज्ञान हेच खरं ज्ञान. आत्मज्ञान जाणून घ्या. हो. त्यासाठी तुमचा जन्म आहे. ते आम्ही नेमकं विसरतो. सर मी थोडस बोलू का, म्हणजे आध्यात्मिक असं तुम्ही म्हणता, काय झालं माहितीये का, आम्ही जगात कुठेही जायला तयार आहे, पण आधी आतमध्ये जायला तयार नाही. म्हणजे अंतर्मुख व्हायला आम्ही तयार नाही, बहिर्मुख आहे आम्ही. हा, म्हणून हे सगळे आमचे प्रॉब्लेम्स आहेत आता जे आम्ही फेस म्हणून अंतर्मुख मत होते. आधी त्याचं नाव तसं ना, आधी आतमध्ये, आधी आत. पण आम्ही अजिबात यायला तयार नाही. आम्ही 7 समुद्र पलीकडे जाऊन त्या प्रॉब्लेमचं उत्तर शोधायला तयार आहे, बरोबर नाही का. पण आम्ही आतमध्ये, म्हणजे तुम्ही जे म्हटलं ना की साधना केली पाहिजे, उपासना केली पाहिजे, एकांतात बसलं पाहिजे, नाही. आम्हाला लोकांत आवडतो. आम्हाला आमचा प्रॉब्लेम डिस्कस करायचा आहे, गॉसिप करायचा आहे, म्हणजे सोशल मीडियावरती टाकायचा आहे, पण कधी आम्हाला आतमध्ये नाही विचारायचं. अच्छा, हे रूट कॉज आहे. बरोबर बोलतोय का मी? तर हे आध्यात्मिक मध्ये आलं. म्हणून या ठिकाणी संतांचं वाचन करा. त्यांनी लिखाण साहित्य दिलेलं आहे. तुकारामाची गाथा आहे, ज्ञानेश्वराची भावार्थ दीपिका आहे, ते लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य दिले. काही गीतेचं सगळं निरूपण आहे सर. गीतेमध्ये सगळं काही, पण गीता आहे, बाबांची पण गीता आहे, टिळकांची पण गीता आहे, सर्वपल्ली राधाकृष्ण गीतारहस्य त्याने लिहिलेलं हो ना सगळं. म्हणजे सगळं गीता आहे. म्हणजे बेस ऑफ रिलिजन काय सांगितलं तुम्हाला आधी? गीता आहे, भगवद्गीता आहे. पाय आहे, मूलभूत पाय आहे, भक्कम आहे तो. कारण नारदाने या ठिकाणी विष्णूला प्रश्न केला होता की भगवंत तुम्ही अनेक अवतार घेतलेत, मत्स्यगच, वरा, वामन, नरसिंह, राम, परशुराम, पण या सगळ्या अवतारामध्ये तुम्ही विशिष्ट उद्देश ठेवूनच जन्म घेतलेला आहे. प्रत्येक अवताराला विशिष्ट. पण तुम्ही असा एक अवतार घ्या परमेश्वरा की त्या अवतारात मानव जातीचं कल्याण व्हायला पाहिजे. आणि म्हणून विष्णूने नारायणाचा अवतार घेतला, श्रीकृष्णाचं भारूपामध्ये. त्या ठिकाणी श्रीकृष्णाच्या माध्यमातून ही भगवद्गीता आम्हाला मिळाली, भगवंताच्या मुखातून. हे सगळं त्याने दिलेलं आहे. आणि हा परिपूर्ण अवतार कृष्णाचा त्या रूपातून आलेला आहे. हा महत्वाचा भाग आहे. आणि म्हणूनच संत तुकडोजी महाराज म्हणतात ना, तुम्हाला तोंड दिलेलं कशा करता हो, हरिमुखे बोला, हरिमुखे बोला, पुण्याची गणना कोण करी. हो, नाही तुम्हाला भजन म्हणतात तर रामकृष्ण हरी तर म्हणा, तेवढं तर बोला. अगदी अगदी बघा ना, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. बरोबर आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तीचारी साधे. देवाच्या दारात क्षणभर उभा राहिलं तर 4 मुक्ती मिळतात, पण आम्हाला वेळ कुठे, वेळ नाही, क्षण नाही आमच्याकडे की आम्ही भगवंताच्या दारात कारण क्षण उभं राहू. याच्यामध्ये भगवंताची वैष्णवी छाया तुमच्या बुद्धीवर तिने झडप घातलेली, मोहिनी मायामध्ये. ते मायाजाळामध्ये अडकला, संसारात जंजाळात अडकला. ज्यावेळी तुम्ही या शृंखला तोडाल, माझं 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 हे विसराल, मी शब्द विसराल, सगळे माझे येतात समजा. बघा ना, एक हे आहे, ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. बरं, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तिथे तुझे सद्गुरू पाहिजे. बरोबर ना. तर मी ठेवितो, मी म्हणजे तो मी रूपी अहंकार ठेवणं मिळाला ना तिथं. म्हणजे तो ठेवणं. पण आपण त्याला कसं घेतलं, म्हणजे त्याची डेप्थ किती आहे. मी ठेवणं याचा अर्थ तो अहम ठेवणं, अहंकार ठेवणं. आणि तिथं मग आपल्याला सद्गुरु चरण दिसेल, गुरुचरण दिसेल, आणि तिथं आपल्याला मोक्ष मुक्ती. पण आम्ही अहंकार ठेवायलाच तयार नाही. ते काठा आहे, अहंकार आहे, गर्व आहे, तू ज्यावेळी रावण हा धारातीर्थी पडला होता, एवढा सोन्याची लंका वाला होता, आणि रामाने लक्ष्मणाला सांगितलं की अरे त्या रावणाकडनं काही उपदेश घेत जा म्हणे. भाऊ म्हणे तो आपला शत्रू, तो मेला आणि त्याला काय भेटू म्हणे, तू जा तर खरी म्हणून. रावणाने एकच शब्द सांगितला की माझा जो विनाश झाला, मी जरी रुद्र तांडव लिहिलेलं आहे, शिवभक्त आहे मी खूप, सगळं काही आहे, पण माझ्यामध्ये अहंकाराचा वारा शिरला होता. बरोबर, अहंकारामुळे माझा सर्वनाश झाला. म्हणून अहंकार करू नका, सगळं इथे. म्हणून गर्वाचे घर खाली, आपली मराठी म्हण आहे
ही तर बरोबर लागू पडते. अत्यंत आहे आपले पाय जमिनीवरच ठेवा, हो. जमिनीचं अंतर ज्याने सोडलं हम्म. तो संपला. म्हणून जमिनीपासून फार दूर जाऊ नका, तिच्यावर पाय ठेवा, अंतर तोडू नका, म्हणजे तुम्ही एकमेकांना प्रेम द्या, हम्म. एकमेकांना आपलं म्हणा. हा महत्वाचा आहे. हे बघा ना, आपल्याला ते हे जे तुम्ही सांगताय हे संलग्न आहे का? म्हणजे आपण आध्यात्मिक म्हणताना वसुदैव कुटुंबकम हो, विश्वाचं बरोबर. ह्याच्याबद्दल सांगा ना. हे विश्वाची माझ्या गरज आहे ना. पण हे कधी येणार? अहंकार टाकला तर ना. अहंकार हे काय टाकला तर ना, म्हटलं? मग तेच ते आहे मी ना. काय म्हणतोय की हे घरचे माझे विश्व आहे. जेव्हा माझ्याकडे सगळं माझं अहंकार आहे आहे, ना. आणि जेव्हा मी हा अहंकार सोडेल तेव्हा मी मग विश्वरूप तुम्हाला या आधी म्हटलं, चित्रपटामध्ये. तुम्ही काय घेऊन जाताय? हम्म. तुमचं बॉडी सुद्धा तुम्ही घेऊन जात नाही ना. हम्म. तुम्हाला सांगितलं आधीच की कपडे सुद्धा बाहेरचे आहेत, अंघोळीचं साबण बाहेरचं आहे, गादी तुम्हाला बाहेरची, मग तुमचं घरचं काय आहे स्वतःच. म्हणून अहंकार करू नका. असं करा काही की लोक तुम्हाला किती निरोप द्यायला येतात. मुस्लिम समाजामध्ये ज्यावेळी मैयत निघते ना, ते लोक असे दगड गोळा करतात एक 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 एका ठिकाणी जमवतात आणि त्या प्रेतात्म्याजवळ ठेवतात की तुला पोचवायला आलेले लोक किती आहेत. त्याच्यावरनं त्याची लोकप्रियता कळते. ही त्याची लोकप्रियता, हा महत्वाचा भाग आहे. पण छोटे दगड मेल्यानंतर हो ते जमा करतात, ते त्या ठिकाणी एका याच्यात मडक्यात ठेवतात आणि ते त्याच्याजवळ ठेवतात कफन मध्ये. मी स्वतः पाहिले ते आमच्या तामसवाडीला असताना. मग मयतला गेलो होतो, आमचा शिपाई होता रेहमान म्हणून, त्याचे वडील वारले होते, तर त्या अंत्ययात्रेला गेलो तर बघितलं मी त्या ठिकाणी की अशी पद्धत प्रत्येकाची आहे का ना काही. पण शेवटी प्रत्येकाला एकाच ठिकाणी जायचंय. मग तर संस्कृत श्लोक आहे सर, आकाशातम पतितम त्वयि यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारा केशवम प्रतिगच्छति. हा महत्वाचा आहे. ते पाणी कुठेही पडू द्या, शेवटी सागरातच जाणार आहे. शेवटी सागरात जाणार आहे. म्हणून शेवटी परमेश्वराजवळ तुम्हाला आम्हाला जायचंय, म्हणून त्याला घाबरा. त्याची जाणीव ठेवून तुम्ही काम करा, त्याचं अस्तित्व ठेवून तुमच्या आजूबाजूला आहे. कारण दूध खेळताना युधिष्ठिराने भगवान कृष्णाला सांगितलं की आता आम्ही भाऊ दूध खेळतोय. दुर्योधनाने दुर्योधनाने काय सांगितलं, मला खेळता येत नाही दादा म्हणे, माझ्यातर्फे माझा मामा शकुनी खेळेल. म्हणजे युधिष्ठिराला गर्व होता, मीच खेळणार एकटा, मी कोणाला घेणार नाही. पण त्याने कृष्णाला आवाहन केलं असतं तर कृष्ण आला नसता का? कृष्णाचे ते भक्त आहे, नाते भाऊ आहे, नातानी पण त्यांचे प्रिय आहेत, ते सखा आहेत, आले असते. पण त्याने आवाहन केले धर्माने, त्याला मला येतं ना, मला येतं, मी आला त्या ठिकाणी. आणि मग सगळं पणात सर्व हरत गेला. आणि हरत गेला ते तो स्वतःला हरवून आपल्या पत्नीला त्याने डावाला लावलं. आणि मग तिचं वस्त्राहरण ज्यावेळी झालं आणि त्यावेळी ती सगळ्यांची मदत मागायला गेली ना, पितामह भीष्माकडे गेली, कृपाचार्याकडे, द्रोणाचार्याकडे गेली, विदुराकडे गेली, सगळे कोणी मदत केली नाही. कारण हे दुर्योधनाचे अन्न खाऊन बसलेले होते, लाचार, कोणी बोलू शकत नव्हतं. कर्ण सुद्धा बोलू शकत होता, तो सुद्धा मिंदा झाला होता. आणि म्हणून कृष्णाने मरते वेळी त्याला सांगितलं की तू त्या द्रौपदीच्या वस्त्राने वेळी जर अडवलं असतं तर तुला मारण्याची योजना मी केली नसती. त्याला कारण ते तू मौन धरलं, चुकीचं होतं, अधर्माला गेला तू. मित्र तर राहू द्या, काही वेळा असू द्या. म्हणून कृष्णाने यावेळी दुर्योधन आपल्या द्रोणाचार्याला तो वध करायचा होता. द्रोणाचार्याला कसं मारावं कोणी पराभूत करू शकत नव्हतं. मग भीमाला सांगितलं तू अश्वत्थामा नावाच्या हत्तीला मार आणि असा आवाज कर, अश्वत्थामा मेला 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 मेला. जोपर्यंत तू तुझा आवाज तिथे जात नाही द्रोणाचार्यापर्यंत युद्ध चालू राहील. आणि तो आवाज गेला. पण या सम्रांगणात द्रोणाचार्याला फक्त एकच व्यक्ती अशी होती सत्य बोलणारी, तो होता युधिष्ठिर, धर्मराज. त्याला विचार त्याने जर सांगितलं तर मी माझं शस्त्र खाली ठेवेल. आणि मग त्यावेळी कृष्णा सांगितलं देख तुला विचारायला येतील,
तो सत्याचा अवतार होऊ नको. काही वेळा खोटं बोलावं लागतं. त्याचं उत्तम उदाहरण. हा, ते त्यावेळेचं होतं. मग त्यावेळेचं होतं नरोवा कुंजरवा. माणूस मेला का ते मला माहित नाही. नरोवा कुंज म्हणजे काय? माणूस हा शब्द त्याने ऐकला आणि शस्त्र खाली ठेवलं आणि दृष्टद्युम्न द्रौपदीच्या भावाने जो यज्ञात निर्माण झाला होता त्याने त्याचं शिरकलन केलं. हा महत्वाचा भाग असतो शेवटी. म्हणून केव्हा काय बोलायचं हा जो भाग असतो. म्हणून तुम्ही जे काही करता ते परमेश्वराला साक्षी ठेवून करा. मग तुमच्या ऑफिसात असो, तुमच्या कुठल्याही सरकारी कार्यालयात असो, तुम्ही लोकांच्या टॅक्स मधून तुम्हाला पगार मिळतो. जनता तुम्हाला टॅक्स देते, लक्षात घ्या. हो, सरकार पगार देत नाही. जनतेच्या कर रूपाने जमा झालेला कलेक्टेड जो पैसा आहे, शेतकरी बी शेती बियाणं वगैरे खत घेतो, त्यामध्ये देखील तो टॅक्स भरतो. आहेच. मग तो कर कलेक्शन म्हणून तुम्हाला मिळतो ना. म्हणून मग त्यांच्या सेवेसाठी तुम्ही बसलात ना. म्हणून आमच्या नाशिक जिल्हा सटाणा तालुक्यामध्ये एक तहसीलदार असे ब्रिटिश काळात त्याने या ठिकाणी धान्याचे गोडाऊन खोलून दिले होते. देव मामलेदार म्हणून त्याची यात्रा भरते सर. आजही त्याचं मंदिर आहे मोठं बांधलं, देव मामलेदार. सटाण्यामध्ये, सटाणा तालुक्यात तहसीलदार होता तो. तहसीलदार होते. हो, रेव्हन्यू डिपार्टमेंटला होते. देव मामलेदार म्हणून तुम्ही करा ना रे. ते त्याच्यामध्ये येतं सर. शेवटी हाच महत्वाचा भाग आहे. हे तुमचं या ठिकाणी आत्मिक या ज्या गोष्टीत आत्मिक उन्नती. चौथा जो भाग आहे तुमच्या या ठिकाणी लांबीमध्ये सगळ्यात सामाजिक रुंदी मधला नाही, रुंदी मधला सामाजिक हे चौथा तत्व. सामाजिक म्हणजे काय? तुम्ही लहानाचे मोठे कुठे झाला? समाजात झाला. घरात तुमचा आईचं बोट सोडला तर तुम्ही बाहेर फिरायला लागला. समाजावर समाजाचे उपकार तुमच्यावर आहे. बरोबर. समाजाकडे तुम्ही शिक्षण घेतलं, समाजाकडे तुम्ही सगळं काही करताय. मग जगा आणि जगू द्या. आज आम्ही समाजात जे बघतोय, जातीभेद, उच्च नीच भेदभाव, स्त्री पुरुष असमानता, धर्मभेद, ह्याच्यातून काय झालं? समाजाचं जीवनमान असंतुलित झालेले. खरं. अशांतता पसरली याच्यामध्ये. या समाजात अशांतता पसरली. आणि म्हणून ह्या गोष्टी व्हायला नको. याला प्रोत्साहन तुम्ही द्यायला नको. आपल्या भारतात सतीबंदी 1829 ला केली होती. लॉर्ड बेंटिंग गव्हर्नर जनरल होता. राजाराम मोहन राय, फाउंडर ऑफ मॉडर्न इंडिया म्हणतात त्यांना. आधुनिक भारताचे जनक. बंगाल. त्यांनी सतीबंदीचा कायदा पास करायला लावला. का? अहो, ह्या नातेवाईकांना त्या स्त्रीची प्रॉपर्टी मालमत्ता घ्यायची आणि तिला काय सांगायचं, सती पुण्य तुला मिळेल, पती सोबत तुला तिथं जावं लागेल, तिथं शिवा. अरे, मेल्यानंतर त्याचा आत्मा तो गेला की वेगळा झाला की त्या जिवंत आत्म्याला का जाळतात? बरोबर. किती दुराचार होता समाजात. स्त्रियांच्या बाबतीत खूप होते अत्याचार. सती जाणं, विधवा केश वपन, केस कापायचे, सार्वजनिक कार्यक्रमात बंदी, मंदिरात बंदी, कुमारी जरट विवाह पद्धत, लहान वयाची मुलगी आणि वृद्ध माणूस म्हातारा त्याच्याशी लग्न लावून देणं, असे अनेक अत्याचार या ठिकाणी होते. आणि मग या स्त्रीमुक्तीच्या अंतराने स्त्रीने शिकल्या पाहिजे, ती ज्ञानी व्हायला पाहिजे. आणि अशी माता तयार झाली आणि ती सावित्रीबाई फुले. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना वित्त खचले. सावित्रीबाईंनी अनर्थ आणि मुलींच्या शिक्षणाची बाजू मांडली. काय हरकत आहे? घरातून तिला विरोध झाला खूप, पण ज्योतिराव फुलेंनी तिला सपोर्ट केला. आणि आज आमच्या पुण्याला पुणे युनिव्हर्सिटीला जे नाव आहे सावित्रीबाई फुले विद्यापीठ आहे. आमच्या जळगाव जिल्ह्याला आमची बहिणाबाई आहे, आयराणी. तिच्या मुलाने सगळं काव्य रचनाबद्ध करून ठेवले. आयराणी तिच्या ओव्या आहेत.
मनावर तिची कविता आहे. सर एखादी मन वडा वडा उभ्या पिका त्याला ढोर किती हाकाला फिरी येतं पिकावर. मन मुकाट त्याला टाई वाटा जसा वाराने चालला पाण्यावरचा लाटा. मन केवढं अवायात मायाना मन एवढं जसं खसखसचा दाना. वा, हे मनाविषयी तिने लिहिलेलं आहे बहिणाबाईने. अरे संसार जसा तवा चुलीवर आधी हाताला चटका तवा मिळे भाकर. किती आहे भाषा गोड आहे, सुंदर. त्या गोडवा आहे, गोडवा आहे त्याच्या. आपले पण आहे ती भाषामध्ये. त्या बहिणाबाईंनी त्या गोष्टी लिहिल्या आणि बहिणाबाई विद्यापीठ नाव दिलेलं आमच्या जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हा, त्यांच्याही नावाने विद्यापीठ आहे. मग तुकडे महाराज तुम्हाला सांगितलं ना आधी. तोच विषय आला ना. तुकडे महाराज काय म्हणता, हरिमुखी बोला पुण्याची गणना कोण करी. हो, रामकृष्ण हरी हे साधे मंत्र ना. हो, मग ज्ञानेश्वराला असा त्रास दिला ना समाजाने. भिक्षा मागायला तर काय टाकलं, गोबरं टाकलं जोडी. त्याला संताप आला आणि संताप आला की या समाजाचं तोंड मला बघायचं नाही. समाजाचं तोंड बघायचं नाही, पण तू अवतार कशा करता घेतला, तुझा जन्म कशा करता आहे. मग त्यावेळी ती लहान बहीण मुक्ताई म्हणते, ज्ञानेश्वरा संत ज्याने व्हावे तेने जग बोलणे सोसावे. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, तुम्ही माऊली आहात. माऊली कधी मुलावर रागवत नाही. बाहेर या, त्यांना क्षमा करा. आणि म्हणून ज्ञानेश्वरांनी पसायदान दिलं. जे खडांची व्यंकटी साधो तया सरकर्मी राळ. भूता परस्परे जवळ मैत्री जीवाचे. जो जे वांछिले ते लावो प्राणी मातू. दुरितांचे तिमिर जाऊ. दुरितांचे तिमिर तिमिर अज्ञान अंधकार दूर हो, सगळ्यांचा दूर हो. जो जे वांछेल ते लावो प्राणी जात. कोणासाठी, लोकांसाठी. म्हणून आज समाजामध्ये काय बघतोय आम्ही, अशांतता आहे. शांतता निर्माण करणं हा आपलं काम आहे. उच्च नीच, श्रीभेद हा जो भाग आहे, जातीभेद, मी श्रेष्ठ तू कनिष्ठ का. अरे जन्माला येताना जात होती का. जात कोणी निर्माण केली, माणसाने. 12 बलुतेदार होते आपल्या हिंदुस्थानात. 12 बलुतेदार म्हणतो त्यांना आपण. बलुतेदार काम करणारे. सुतारे काम, लाकडी काम, नाविक केस कपन, चांबार चर्मकाम, गवंडीचं काम बांधकाम, कुंभाराचं काम मटकी बनवून. मग असे जे आहेत, हे जे होते ह्या व्यवसाय, माळी शेती करणारा, बगीचा तयार करणार, फुलं तयार करणार, हे 12 बलुतेदार होते. मग ते त्या समाजात तो जन्मला, तो माळी झाला. कुंभार समाज कुंभार झाला. अरे मग परमेश्वर काय बोलतोय, विठ्ठो माझा लेकरवाडा ना. विठ्ठो माझा लेकरवाडा. विठ्ठलाचे भक्त कोण आहे, गोरा कुंभार की नाही. नामदेव शिंपी आहे ना. मग कोण फरक आहे सांगा मला. तुकाराम महाराज कुणबी आहे ना. हा, आणि पहिली पायरी कोणाची तिथं, नामदेव. सोखा मिळत समाधीस्त आहे महार. त्याचं मंदिराचं दर्शन घेऊन आणणं तर नामदेवाची पायरी. ती पायरीवर डोकं ठेवा आणि पुढे जा. चोखा मेळ्याचं मंदिर आहे तिथं आहे ना. महार. विठोबाला लेकरू. मग तुम्ही काय केलं, हे जातीभेद. मी उच्च जातीत जन्मलो, शूद्र जात आपण निर्माण केली. जी जात नाही ती जात, जी जात नाही ती जात. म्हणून शेवटी मानवता ही एकच जात आहे. इथून तिथून. तुमचा ब्लड कलर काय चेंज झाला का. अमेरिकन माणसाचं आलं की, युरोपियन लोकांचं आलंय, मुसलमानांचं आलं की, आपलं आलं की. ब्लड कलर हा एक परमेश्वराने निर्माण केलेली बॉडी तुमची आमची, दिलेले 11 इंद्र सगळ्यांना समान आहे. फरक काय आहे मग, कशात आहे. या धरतीच्या मातीतून मंदिरं बांधतात, चर्चा बांधतात, मस्जिद बांधतात. माती कुठून आणतात. म्हणून बोला की वसुधैव कुटुंबकम. बरोबर. अवघे विश्वची माझे. शेवटी त्या विषयावर आपण येतो. हे झालं तुमचं जसं रुंदीचा भाग. तिसरं आहे सामाजिक. जी खोली आहे, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. आपण तिसऱ्या डायमेन्शन वरती बोलतोय, खोलीमध्ये आलो आता. खोलीमध्ये शेवटचं काय, आता लांबी रुंदी खुली झाली ना,
तर याच्या आता खोलीमध्ये आपण हम्म. तुम्ही 98 वयापर्यंत कुटुंबासाठी जगला, मुलांना सक्षम केलं. हम्म. आता या संसारात तुम्ही राहायचं नाही. जे आपले पूर्वी आश्रम होते 4, हम्म. ते आश्रम आम्ही विसरलो. वृद्धाश्रम, संन्याश्रम, अं, ते आश्रम आम्ही विसरलो. हम्म. शेवटपर्यंत आपण संन्यास घेत नाही, काही करत नाही, आणि आम्ही संसारामध्ये अडकलेलो आहे या ठिकाणी. हम्म. म्हणून ज्या समाजाने तुम्हाला घडवलं, ज्या समाजाने तुम्हाला मोठं केलं, हम्म. जिथं तुम्ही राहिलात, हम्म. मॅन इज सोशल अॅनिमल. बरं, मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. समाजप्रिय प्राणी आहे. समाजात राहतो, समाजात वाढतो. मग समाजाचे पण तुमच्यावर उपकार आहेत ना हो. हम्म. कारण तुम्ही जन्मल्यानंतर तुमच्यावर 5 लोकांचे उपकार आहेत. हम्म. त्यांच्या उपकारातून तुम्ही मुक्ती करू शकता. हम्म. पहिलं आई वडील, हम्म. प्रथम जन्म देणारे. हम्म. म्हणून पुंडलिकाच्या भेटी परब्रह्म आले का? परब्रह्म आले. आई वडिलांची अरे सेवा तुला केली. थांबायचं, थांब बाबा या विटेवर उभा. हम्म. उभा विटेवर कर कटेवर ठेवून 18 विषय तो तिथं उभा आहे अजून. 18 युगे थांबलं अजून. गंमत पाहतोय आमच्या भक्ताची. श्रावण बाळाचं उदाहरण आहे ना. एवढ्या ज्या गोष्टी आहेत, मग आज आम्ही काय बघतोय, मुलं कमवायला लागलीत ना. हम्म. आजकाल समाजात एवढी भीषण परिस्थिती सर. पॅकेज पॅकेज पॅकेजच्या माध्यमातून एवढे जातात. IT झालाय, इंजिनियर झाला, किती पॅकेज आहे. हं. घर आहे का मग? हम्म. मग मला पुणेच पाहिजे, होय. मला मुंबईच पाहिजे. हो. का मग शेतकरी नको? आणि ह्याच्या पुढं आई वडील नको. आई वडील नको, ते तर आलं. फ्लॅट मध्ये हे तर झालं त्यांनी स्वतःसाठी. नंतर मग आई वडील नको, त्याला भाऊ नको, त्याला बहीण नको. मग तुला काय पाहिजे? तिने 25 वर्ष हा मोठा केलेला, त्याचं संगोपन केलेलं. अरे लग्नानंतर तर 25 वर्ष सांभाळ त्याला, आई वडिलांना. हम्म. त्यांचं आयुष्य किती आहे? तुझं लग्न झालं तरी आई वडिलांचं वय 55 असेल. हम्म. आणखी 25 वर्ष प्लस कर ना. हम्म. लग्नाच्या एवढी तुझं वय किती? आता 25 मुलीचं आहे, मुलाचं 27-28 आहे. हम्म. मग 27 वयाचा मुलगा तुझा ताब्यात जर दिला, हम्म. तू मालकीन बनली का? तेवढं वर्ष त्याची सेवा कर, आई वडिलांची काळजी घे. ते काय फार मागत नाही. हम्म. हे आज आजकालच्या मुलांनी बघितलं पाहिजे. असे फार कमी मुलं आहेत, विसरून जातात. आमच्या अंमळनेरला एक घटना घडली होती. हम्म. फ्रान्स मुलाला सांगितलं, हम्म. मुल बोले आई वडील होते, मुलाने त्यांची जमीन सगळी विकून हम्म. तुम्हाला पुण्याला घेऊन जातो मी सगळं सांगितलं, आणि पुण्याला आणलं. सगळं 6 महिने ठेवले व्यवस्थित, हम्म. उघड्यावर सोडून दिलं. हो, प्रांत ऑफिसला ते रोज जायचे, ते तहसीलला. पण एक दिवस त्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं की सदर आई वडील वृद्ध का आले तिथं, कशा करता. हम्म. मग चौकशी केली. मग ते सांगितलं की मुलाने मला गोळ बोलून सगळे प्रॉपर्टी त्याच्या नावाने करून घेतली, आम्हाला रस्त्यावर आणलं. हम्म. ते साहेबांनी सगळं तहसीलदार वगैरे मंडळ अधिकारी तलाट्यांना बोलून प्रॉपर्टी परत केली, आणि त्याच्या पगारातून आई वडिलांना पैसे द्यायचे. कायदा आहे, आहे. कायदा आहे, ते आम्ही समजत नाही पोरांना आजकालच्या. पण मुलं शेवटी काय, माझा मुलगा आहे, माझी मुलगी, ते सुखात राहू बा, हम्म. ते त्याग करायला तयार असतात आई वडील. हो. समाजामध्ये ह्या गोष्टी आहेत ना, ह्या गोष्टी व्हायला नको. हम्म. कुटुंब दुभंगतात, समाज दुभंगतो, हम्म. उचनीचे भेदभाव, हम्म. लग्नाच्या पद्धती, या ज्या गोष्टी आज खूप झालेल्या. खोली कमी झाली का? खोली कमी झाली, उथळ झालाय समाज. हा, ते आता ह्या समाजामध्ये तुम्हाला जर हे करायचं असेल तर तुम्ही समाजासाठी, समाजात अनेक लोक असे दुःखी आहेत सर आज. हो. म्हणून जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा, देव तेची जाणावा. जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. हम्म.
म्हणून आपण या समाजामध्ये अनेक गरीब लोक आहेत, जवळ जा तुम्ही त्यांच्या हम्म. दुःख बघा. हम्म. हो, माझ्या गावात मी बघतो की माझ्या गावामध्ये मी शासकीय ज्या योजना आहेत, हम्म. मी गर्व नाही करत या बाबतीत, मी बोलत नाही मी केलं असं, मी स्वतःहून जातो सर. हो हो, आपण पाहिलं ना, तुम्ही हा. सरपंच असताना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला. तर शासनाच्या ज्या आहे, इंदिरा गांधी वृद्ध योजना असेल, पेन्शन, विधवा पेन्शन असेल, श्रावणबाळ असेल, संजय गांधी निराधार असेल, हम्म. हो अपंगच असेल, हम्म. हे सगळ्या योजना त्या नियमात बसणाऱ्या सगळ्या लाभार्थ्यांना ती मिळून दिलेलं आहे. एवढं त्यांच्याकडे जर काही खर्च करायला पैसा नसेल तर सुद्धा मी तो पे करून देतो. हम्म. त्यांचा पूर्ण वेळ त्यांच्यासाठी मी देतो, माझं काम बाजूला ठेवतो. हम्म. मला शेतीची आवड आहे, हम्म. तेही समजून घेतो मी. हम्म. हो. मग सर, हे जे सगळं सामाजिक कार्य तुम्ही केलं, हे तुमच्या गावात केलं? हा, तुमच्या गावात आजूबाजूला? माझ्या गावामध्ये कसं आहे, संधी मिळाली, जनतेने मला दिली, हा. माझ्यावर विश्वास ठेवला. हा. आणि सर, खुर्ची जी आहे ना, हा. उपभोगासाठी नाहीये, हा. सेवेसाठी आहे. ती खुर्ची तुम्हाला परत लाभो आणि परत तुमच्या नाही नाही, सत्कार्याने खुर्ची ही भरो. सेवेसाठी आहे, उपभोगासाठी नाहीये. काय म्हणता, अशी जाणीव असणारा व्यक्तीच खुर्चीवरती असावा. हा नाही, मग ती जाणीव जर तुम्ही सोडली ना, कशा करताय, लोकांचे प्रश्न सॉल्व्ह काय आहे, त्यांची समस्या जाणून घ्या. हम्म. अनेक समस्या आहेत. ग्रामीण भागात तोच समस्या असतात. हम्म. बरेच खेळ आतापर्यंत पाण्याचे टँकर चालू आहे जळगाव जिल्ह्यात सुद्धा, काही गावांना हो, हो. आहेत. माझ्या गावात टँकर मुक्त आहे. नाही, मी पाहिलं मागाशी तो उल्लेख हा, केला की मी पाणी पुरवठा योजना करून दिली होती, विहीर करून दिली. हम्म. आता नदी पात्रा माझ्या केटीवर मुळे काय झालं, पूर्ण भरलेलं आहे. नदीत विहीर आहे, तिथं पाणी आम्हाला घेता येत नाही, नदीतलं पाणी उचलता येत नाही. जी माझी विहीर केली त्या विहिरीचं पाणी पूर्ण गावाला पाजतं. छान. फिल्टर पाणी देतो आम्ही, हम्म. हाकवायचं कमी रेटमध्ये. हम्म. हे पाण्याची सुविधा आहे. हम्म. लोकांना पाणी पाहिजे, स्वच्छता पाहिजे, गटर साफ पाहिजे, हो. देवाबद्दल हो. त्यांच्या फार गरजा नाही आहेत. हम्म. हम्म. प्राथमिक गरज म्हणजे भागवा, मूलभूत. मूलभूत ज्या गरजा आहेत त्या भागवा, आणि त्या गरजा भागवल्या तर ते लोक आपले आहेत. तुम्ही त्यांना आपलं म्हणा, हम्म. त्यांनी तुम्हाला आपलं म्हटलं पाहिजे अपेक्षा ठेवू नका. तुम्ही त्यांना आपलं म्हणा. बरोबर. कोण काय म्हणेल हे विचार करू नका. जे चांगलं आहे ते करा, कोणी नाव ठेव. चांगलं काम आपल्याला पटलं ना बुद्धीला, कारण तुम्हाला बुद्धी दिली ना, सत्सविवेक बुद्धीचा वापर करून तुम्ही काम करा. हो हो हो. पारदर्शी काम करा. आज आपण बघतो की पदावर बसलेल्या व्यक्ती जे आहेत हम्म. ते काय म्हणतात, मला टक्केवारी किती मिळेल, पर्सेंटेजवर हा चालू आहे. टक्केवारीचा हिशोब चालू आहे सर. हम्म. पुढारी चौकशा होत्या प्रापोट्या, हम्म. आणि केव्हा ना केव्हा ते अटकतं. हो, बाहेर येतं. सत्यमेव जयते. कधी- कधी हा, ते नाही बाहेर होत येणार आहे. असते, बाहेर पळतं, येत नाही असं नाही. हम्म. आणि कर्माचा फेर आहेच परत. कारण मग तो पाहतो ना, तो म्हणतो ना. म्हणून काय, कौन सही, गीतेमध्ये काय म्हटलंय, कौन सैन कौन गलत, दोही लोक जाणते. कौन सैन कौन गलत, हम्म. एक तुमचा परमात्मा आणि दुसरा अंतरात्मा. बरोबर. तिसरी व्यक्ती जाणत नाही. हम्म. मी काय करतोय हे मला माहिती आहे. मी माझ्या कुटुंबाची, माझ्या गावाची किती धोका देतोय हम्म. मला माहिती आहे. हे तुला समज ना तू हम्म. या गोष्टीचा. तर ही तिघ गोष्टी ज्या आहेत, ज्यावेळी परिपूर्ण होतील तेव्हा मानवी जीवनाला खरा अर्थ प्राप्त होईल आणि परमेश्वराचा उद्देश सफल होईल. तुम्हाला जन्माला घातलं परमेश्वराने, तर यासाठी हम्म. कर्म करून मोरा. किती लोकांच्या डोळ्यातनं अश्रू आलेत तुम्ही गेल्यानंतर. लोकांचे अश्रू काढू नका, अश्रू पुसा, दुःख पुसा. हम्म. दुःख पुसणंही महत्वाचं आहे. हम्म. आणि ते मला आवडतं. दुःख दूर करा. हो, त्यासाठी तुम्ही परमेश्वरच नाही. मंदिरात किती डोकं फोडा ना तुम्ही, परमेश्वर येणार नाही तुम्हाला आवरायला. खरंय. माणूस माणसाला धावायला देईल. मनुष्य आजारी पडला, ऍक्सिडेंट झाला, कुठे जातात तुम्ही? मंदिरात घेऊन जाता का त्याला? डॉक्टर साहेब त्यावेळी कोण असतं? देव असतो, डॉक्टर देव असतो तेव्हा. डॉक्टर. मी स्वतः म्हटलंय सर,
बायपासला ज्यावेळी मला बोल देण्यात डॉक्टर आले होते दिनानाथ मंगेशकरला, सर उद्या तुमची बॉडी पूर्ण आम्ही बधीर करू. चालेल ना सर, तुमच्या हातात माझा जीवन आहे म्हटलं. तुम्ही माझे गावाला आहात. नाही नाही, भगवंताची बात. शस्त्र कोणाच्या हातात आहे? तुम्हाला बुद्धी त्याने दिली, त्या बुद्धीचा वापर तुम्ही करा, ते सायन्सचा वापर तुम्ही करा. आणि माझी इच्छाशक्ती असेल मी परत येईल. बरोबर. पेशंटची इच्छाशक्ती पाहिजे, विलिंगनेस. तरच तो आजाराला तोंड देऊ शकतो. बरोबर. तिथं कोणी आजाराला तोंड देऊ शकत नाही. म्हणून जगातला सगळ्यात महाग बेड कोणता असेल तर तो दवाखान्याचा आहे. म्हणून त्याची भीती बाळगून तुम्ही जीवन जगा, हा सगळ्यात महत्वाचा भाग. नमस्कार. धन्यवाद. आम्हाला खूप मोठा धडा आज तुम्ही शिकवलाय. आम्ही उथळ झालो होतो, आम्ही भ्रमात होतो, आम्ही भ्रमिष्ट झालो होतो, आम्ही चुकलो होतो. तुमच्या या अनुभव आणि ह्या सगळ्या जे काही तुम्ही एवढं उशीर आम्हाला सांगितलं, तर नक्कीच आम्हाला प्रेरणा मिळाल. आमची काय हरकत नाही. एक आपण एक सामाजिक काम केलं, दुसरं काही नाही. साजूक तूप हे त्यासाठीच आहे, सामाजिक प्रश्नांवर निर्भेळ, निर्भेळ, अगदी निर्भेळ. निर्भेळ. इथं जे तुमचं जीवन सुद्धा निर्भेळ पाहिजे, काय दोष नको त्याच्यात. दोष राहायला नको, हा महत्वाचा भाग. जन्माला येताना दोष घेऊन येतो का? नाही. मी इथं तुम्ही जे काय केलं ते दोष घेऊन जाता. ते दोष दूर करा, मागच्या जन्माचे दोष दूर करा इथं, आणि आता चांगलं घेऊन जा, आणि मग परमेश्वर तुमचा विचार करेल त्याला कुठं पाठवायचं. धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलं. साजूक तूप या टीमच्या वतीने तुमचे आभार. धन्यवाद. धन्यवाद.